हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे ना रविवार आहे आणि ना आज आत्या मामन ते पण समनापूरला गेलेली आहे। तर समनापूरला आहे ना लग्न आहे, त्यासाठी आत्या मामन ते गेलेले आहे समनापूरला। तर आज आहे ना मिस्टरांनी म्हणजे आज मिस्टर गेले गावामध्ये मटण आणण्यासाठी। तर मिस्टरांना बिर्याणी खायची आहे, बिर्याणी आणि सुकं। तर ते बोलले की चल मी ना मटण घेऊन येतो, तोपर्यंत तू तयारीला लाग। तर चला आता इकडे मी ना स्वयंपाकाच्या तयारीला सुरुवात करते, म्हणजे कांदा आणि ती चिरून ठेवते। बिर्याणीला का जास्त करून कांदा जास्त पाहिजे, त्यामुळे कांदा जास्त असतं ना बिर्याणी चांगली लागते। मग चला तोपर्यंत मी कांदा म्हणजे कांदा चिरायला घ्यायला सुरुवात करते। तर हे बघा मिस्टरांनी मटण आणलेलं आहे, ते मी धुवून घेतलं 2-3 पाण्याने स्वच्छ। त्यानंतर आता बिर्याणी बनवायची ना, त्यासाठी इकडे कांदा पण चिरून घेतला, म्हणजे बिर्याणी आणि सुक्कं बनवायचं आहे त्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे। खडा मसाला आहे इकडे, बिर्याणी मसाला, आणि इकडे हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट करून घेतली बिर्याणीसाठी। इकडे ना तोपर्यंत मी ना पाणी म्हणजे कांदा कापित होते ना, तोपर्यंत इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं। तर पाणी पण गरम झालेलं आहे। तर चला आता बिर्याणीला सुरुवात करते। तर आता इकडे ना कुकरमध्ये मी बिर्याणी टाकलेली शिजायला, बघा गॅस पण चालू आहे। आणि इकडे आता आहे ना सुक्कं बनवायचं आहे, तर त्यासाठी तेल टाकून मसाले परतून घेतले चांगले त्याला। त्यानंतर आता हे मटण टाकून देणार आहे। तर याच्यात सुद्धा गरम पाणी टाकणार आहे मी। तर आता पाणी टाकलंय सुक्यामध्ये, तर आता सुकं शिजवून देऊ, त्याच्यावरती झाकण पण ठेवते म्हणजे पटकन शिजल। तर आता बिर्याणी झाली का आपण बघू। हे बघा मस्त अशी बिर्याणी झालेली आहे। आणि ही बिर्याणी ना म्हणजे तांदूळ बिर्याणीसाठी ना घरचे तांदूळ वापरलेले, तर काय बासमती तांदूळ नाही वापरले। तर घरच्या तांदळाची बिर्याणी बघा किती मोकळी मोकळी झालेली, दाखवते मी तुम्हाला हलवून। तर मित्रांनो स्वयंपाक करून झालेला आहे, बिर्याणी आणि सुक्क, आणि आता बसले हवेशीर बाहेर जेवायला। सुक्का कढाईमध्ये आज दिसणार आहे मित्रांनो। तर इकडे भात आहे, कांदा लिंबू पण हे बघा मस्त तरी आलेली, आणि इकडे बिर्याणी केलेली आहे। बाहेर पण उन्हाचं झाडायला लागतं, काय निवांत बसले, आणि आता जेवायला बसायचंय। इकडे पिल्लू पण झोळीमध्ये झोपली हवेशीर बाहेर, आणि आता जेवायला बसायचंय। तर या जेवायला कशी झाली ते बघू बिर्याणी। हॅलो फ्रेंड, तर आता फायनली बसलो जेवण करायला। आता किती वाजले हो, 12:30 वाजले ना, 12-12:30। शिवण्याला पण मस्त अशी अंघोळ घातली आणि झोपी गेली ती। मग आम्ही बसलो इकडे जेवण करायला। कसं झालंय बिर्याणी सुकं आणि घरचे तांदूळ आहे, म्हणजे घरच्या तांदळाची बनवलेली आहे। मला सुकं नाही आवडत, त्याच्यामुळे मी फक्त बिर्याणीच घेतली आणि रसा घेणार आहे सुक्याचा। मस्त झालाय ना सुकं पण। कसं आहे बिर्याणी सुकं? हा ना, रविवार आहे आज, त्याच्यामुळे सकाळीच बनवलं। मिस्टर म्हणे सकाळीच बनवू, मग बनवलं। चला या जेवण करायला।